नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाल बोले, श्री पांडुरंग ॲग्रो मशिनरी सांगोला. तर आज आपण बघतोय विधाता सायलोपॅक 8D मॉडेल. विधाता सायलोपॅक 8D मॉडेल म्हणलं की 60 किलो मुरगाची बॅग बनवायचं मशीन. तर हे 60 किलोचं मुरगाचं बॅग कशी बनवतं ह्याची आज प्रोसेस आपण बघणार आहे. तर ह्या मशीनला पहिल्यांदा सांगतो की इथं ऑइल टँक येतोय, 130 लिटरचा ऑइल टँक येतोय. इथून ऑइलचा सप्लाय होतो पंपाला. आपण बघतोय इथं ह्या मशीनसाठी इथं डॅशबोर्ड दिलेला आहे पंप ऑपरेट करण्यासाठी. अप, डाऊन आणि हॉर्न असे 3 सिस्टम मध्ये आणि इमर्जन्सी आणि ऑटोमॅटिक मध्ये असं दिलेलं आहे. तर हे मशीन ह्याला इथं आपण बॅग लावणार आहे. ह्या कडेला इथं बॅग लावल्यानंतर डायरेक्ट बॅग ही खोलून इथं बॅग बसवणार आहे. हे खोलल्यानंतर हे पूर्ण फिट करायचं आहे. प्रॉपर फिट केल्यानंतर हे पण एकदम टाईट मध्ये बसून घ्यायचं आहे. पाठीमागनं जर काय अडचण आली असेल तर आपल्याला शिडी पण दिलेली आहे, शिडीवरून आपण वर जाऊ शकतोय. हे विधाता 8D मॉडेल आहे, 60 किलोचं बॅग बनवते. तर ह्या मशीनला जो चाप कटर येतो हा विधाता JF 60 मॅक्स चाप कटर येतोय. 13 mm आणि 5 mm दोन प्रकारचे ह्याला कटिंग होणार. ह्यामधून चारा टाकल्यानंतर आपला डायरेक्ट चारा ह्या ड्रम मध्ये जाऊन पडणार. ह्या ड्रम मध्ये चारा गेल्यानंतर आपण तिथं हँडलनं ड्रम ह्या बाजूला फिरवायचं. इथं ड्रम घेतल्यानंतर पंपाना डायरेक्ट प्रेस होणार. बॅग प्रेस झाल्यानंतर पलीकडच्या बाजूला बॅग आपण काढायचे. असं हे पूर्ण ऑटोमॅटिकली सिस्टम मध्ये मशीन आज आपल्याकडे उपलब्ध आहे. श्री पांडुरंग ॲग्रो मशिनरी सांगोला. एक वेळ अवश्य भेट द्या आणि पूर्ण ऑटोमॅटिक मशीन विधाता 8D मॉडेल घेऊन जावा. कुठेही शेतात कुठेही राहणार काही अडचण नाही. मशीन ट्रॅक्टरला ओढत आरामशीर जाऊ शकते. ह्याची बॅग तुम्हाला 2-2 वर्ष खराब होणार नाही. आणि 13 mm किंवा 5 mm कटिंगनं पूर्ण तुमचा मक्याचा दाना क्रश होऊन पूर्ण स्टँडर्ड मध्ये सायलेज बनणार तुमचं. असे हेवी मॉडेलचं आपल्याकडे मशीन आज उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.